गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण एका नवीन धड्याला सुरुवात करणार आहे. जो 10वीचा जो धडा आहे, आपण त्याची नवीन सुरुवात करणार आहे. भिंगांचा जो तुमचा धडा आहे तो. तर हा धडा तसा तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन नाही म्हणता येणार. 9वीला जर तुम्हाला आठवत असेल, तर आपल्याला प्रकाशाचे परावर्तन जो धडा होता, त्याच्यामध्ये जे आपले गोलीय आरसे असतात, त्याच्या आकृत्या आपण काढलेल्या आहेत. तसंच हा धडा आरशांचा नसून भिंगांचा आहे. तर आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे. तर त्याच्यामुळे मग मी काय करणार आहे, जे महत्त्वाचे तुमचे टॉपिक्स आहेत, एक-एक करून त्याला कव्हर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे? तर आता सगळ्यात आधी तर बघा भिंग काय असतं? भिंग तुम्हाला माहिती आहे. जसं आता मग हा चष्मा लावलाय. हे भिंग आहे. कुठली पण जी काच असते त्याला आपण भिंग नाही म्हणू शकत. पण भिंग कसं बनतं आणि त्याच्यावरून मग आपण काय-काय त्याचे वापर करून घेतले. मुळातच भिंग बनवलीच का गेली? हे सगळं आपण ह्या धड्यामध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला अ, हा धडा शिकताना मजा येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांनो, की हा धडा आपल्या बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. ह्याला जास्त मार्क्सचं वेटेज आहे. कुठल्या धड्याला किती मार्क्सचं वेटेज आहे, ते तुमच्याबरोबर मी ह्याआधी शेअर केलेलंच आहे. बरोबर आहे? चला आता मी तुमच्याबरोबर तुमचं पुस्तक शेअर करते. एक सेकंड जरा. बघा, तर आता तुम्हाला माझं हे पुस्तक दिसतंय. हा जो धडा आहे आपला, भिंगे व त्यांचे उपयोग, हा आपण करणार आहे. तर चला स्टार्ट करूयात. तर तुम्ही बघू शकता, की भिंग काय असतं, परत अपवर्तित किरणांचे रेखन वगैरे, दृष्टीदोष व उपाय, मानवी डोळा, हे सगळं आपण आणि मग त्या हिशोबाने भिंगांचे आपल्या जीवनामध्ये काय-काय उपयोग आहेत. तर हे सगळं आपण ह्या धड्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे? तर हे आपलं तुम्ही मुलांना नेहमी लक्षात ठेवायचं. धडा आधीच वाचला किंवा हा व्हिडिओचे रेकॉर्डिंग बघितल्यानंतर तुम्ही नंतर धडा वाचला, तर रिव्हिजन होऊन जाते छानपैकी. तर धडा वाचणं स्वतःहून खूप महत्वाचं आहे. ठीक आहे? तर आज आपण हे सगळं बघणार आहोत, की भिंग काय असतात मुळात आणि कसं मग प्रकाशाचं पवर्तन होते. ते प्रकाशाचं परावर्तन आहे, अपवर्तन होणं. ठीक आहे? तर चला मग चालू करूयात. तर बघा, जसं आपण गेल्या वर्षी पण बघितलेलं होतं, की समजा आपल्याकडे की नाही एक स्फिअर आहे. स्फिअर म्हणजे गोल आहे. ज्याच्यामध्ये म्हणजे नॉर्मली जसं आपला चेंडू असतो ना रे क्रिकेटचा, तसंच हा काचेचा बनलेला बॉल आहे, असं समजून चाला. मग आता इथे आपण काय करतोय, इकडचा काही पोर्शन हे बघा इथून ना, समजा हा इथून ते इथपर्यंत हा पोर्शन तोडला. गोल असं सर्कल करून त्याला तोडून काढलं आणि इथून पण काढून टाकलं. सेम तेवढ्याच मापाचं. आणि मग हे आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे, की 2 भाग बनतील. हे बघा, हा तोडलेला हा एक भाग आणि हा इकडचा जो तोडलेला हा एक भाग. मग हे भाग असंच आपण जसे तोडलेत सेम टू सेम असे जोडले, तर हे आपलं काय बनलं? हे आपलं बनलं बहिर्वक्र भिंग आणि बहिर्वक्र म्हणजे बाहेर वक्र आहे. हा जी वक्रता जे आहे म्हणजे हा जो वक्र भाग आहे तो बाहेरच्या बाजूला असा उंचवटा निघालाय म्हणून ह्याचं नाव आहे बहिर्वक्र भिंग.
ठीक आहे. बहीर एक सेकंड. ऍक्च्युली ना मराठी लिहिणं खूप आधीच सुटून गेलंय. त्याच्यामुळे स्पेलिंग एरर्स होतात मराठी लिहिताना. हे बहिर्वक्र भिंग आणि हे उलट सुलट जोडलं ह्याला, तर मग हे झालं आपलं अंतर्वक्र भिंग. ठीक आहे. तर ही दोघं पण भिंग आहेत. आरशांमध्ये आपण काय केलेलं, एक बाजू आपण परावर्तनासाठी वापरलेली आणि मागच्या बाजूला असं पेंट करून टाकलेलं, ते आता आपण नाही करणार आहे. तर मग आता हे भिंग बनली आपली. तर आता पुढचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे मला. बघा, आता आपण एक ना परत हे तोच हे घेतलं. हे बरोबर त्याच्या मधून जाणारी रेषा काढली. हे काय करते मी तुम्हाला थांबा समजवते. ठीक आहे. आता मी काय करते, इथे आपण ह्याला भिंग बनवून कंप्लीट करूयात. तर मी हे मुलांना हाताने बनवते, त्याच्यामुळे ना थोडस ना चांगलं नाही बनणार याचे चान्सेस आहेत. तर हे असं आपण काय बनवलं, भिंग बनवलं. तर ऍक्च्युली मध्ये हे इथून पण असं जसं की एक वर्तुळ आहे, कळते, दोन वर्तुळांचं जोडून जसं की भिंग बनते. मग आता गेल्या वर्षी जे आपण काही नावं शिकलेलो भिंगांची, आरशांची रिलेटेड, तर हा तर आपला मुख्य अक्ष आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. बरोबर आहे. ह्याला आपण नाव देऊया एक्स एक्स डॅश. हा आपला मुख्य अक्ष आहे. याचं थोडं कमी करते. त्याच्यानंतर ना तुम्हाला माहिती आहे मुलांना, हे भिंग ज्या आरशाचं ज्या गोलाचं बनलंय त्या गोलाचे स्वतःच एक काय असतं, केंद्र असतं. वर्तुळाचं जसं केंद्र असतं, गोलाचं पण केंद्र असतं. तर ह्याला आपण काय नाव दिलेलं गेल्या वर्षी, जे त्यावेळी दिलेलं तेच इथे पण आहे, वक्रता केंद्र. अंतर्वक्र, वक्र भाग आपण घेतलाय ना, म्हणून गोलाचं केंद्र न बोलता नाव काय दिलंय, वक्रता केंद्र. ठीक आहे. त्याला सी म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर ना भिंगापासून, भिंगाचा जो मग हा बघा, भिंगाचा बरोबर हा मधला पॉइंट आपण काढला की हे, ह्याला खूप सुंदर नाव आहे मराठीत, प्रकाशकीय केंद्र असं काहीतरी नाव आहे. आणि ह्याला आपण ओ नाव देतो, तुमच्या पुस्तकात ह्याला ओ नाव दिलेलं आहे. मग हे ओ पासून सीच्या बरोबर जो मधला भाग असतो, तर तिथे तुम्हाला माहितीये तिथे फोकस असतो, म्हणजे मुख्य नाभी असते. आणि हे ओ एफ जे असतं ते नाभी अंतर असतं. आता इथे ना मुलांनो, आरशा एकच वक्रताची बाजू घेतल्यामुळे आरशांना फक्त एकच वक्रता केंद्र असायचं आणि एकच मुख्य नाभी असायची. बरोबर आहे. पण इथे मात्र काय होणार आहे, आपल्याकडे दोन दोन असणार आहेत, वक्रता केंद्र आणि वक्रता नाभी. म्हणून मग इथे आपण ह्याला नाव देतो F1. ह्याची इथे जी वक्रता नाभी असेल ह्याला नाव देतो F2. ह्याला नाव देतो C1. ह्याला नाव देतो C2. आणि मोस्टली मग पुस्तकामध्ये C1 C2 नाव न देता तुम्हाला माहितीये की हे अंतर दुप्पट असतं. नाभी अंतराच्या दुप्पट असते ही वक्रता त्रिज्या. बरोबर आहे. म्हणून इथे नाव दिलेलं आहे 2F1. इथे नाव देणार आपण 2F2. आता ह्याला मी थोडस थांबा, नीट नेटकं आता दाखवते तुम्हाला हे सगळं वर्तुळ वगैरे घालून. तर आता तुम्ही काढणार कसं मुलांना, भिंग काढणार कसं हे आधी एक्सप्लेन करते तुम्हाला आणि मग आपण पुढच्या भागामध्ये जाऊयात. तर समजा ही तुमची वहीची काय आहे, म्हणजे वहीचं एक पान आहे असं, आणि ह्या अशा लाईनी आहेत. ठीक आहे, तुम्हाला समजण्यासाठी मी लाईनी पण ड्रॉ केले.
तर ह्या लाईनी आहेत. तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आपण काय करणार, की इथे आधी एका मधल्याच कुठल्यातरी लाईनवरती मुख्य अक्ष काढून घ्यायचंय. हे बघा पेन्सिलने कुठली पण एक मधली लाईन घ्या. समजा मी ही घेते. ठीक आहे. असा मुख्य अक्ष मी काढून घेतला. आता बघा 3 लाईन खाली सोडलेत. मी काय करणार मग हे तुमचे जे कर्कटक आहे, हे असं जे तुमचं कर्कटक असतं ना, इकडे एका बाजूला समजा ही पेन्सिल आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही अंतर 4 सेंटीमीटर घ्या. ठीक आहे. 4 सेंटीमीटर अंतर घ्या. तर इथे एक बिंदू डार्क बनवा. नीट ऐका मी काय म्हणते. इथे हा बिंदू डार्कवाला बनवा. मुख्य अक्षावरती हां. निळा कलर इथे म्हणजे तुम्हाला दिसेल. इथे एक बिंदू डार्कवाला बनवा. मग हे जे टोचणारं टोक आहे इथे ठेवून 4 सेंटीमीटर अंतर घेतलंय. तर आता कंस काढायचंय. 3 लाईन खाली 3 लाईन वर. हे बघा असा. 3 लाईन वरती, काळ्या लाईन पासून 3 लाईन वरती, 3 लाईन खाली. मग आता तुम्हाला हे कर्कटक फिरवून इथे आता एक असा बिंदू तुम्हाला शोधायचा आहे, जेणेकरून त्या बिंदूवर हे टोचणारं टोक ठेवलं, की मग तुमचं जो कंस बनवणार तुम्ही 3 लाईन खाली 3 लाईन वर, तो बरोबर ह्याच्यातून असा जातो. हे बघा असा. कळतंय तुम्हाला? तर समजा ते इथे आलं ते पॉइंट. तर आता माझं जे भिंग आहे हे जरा जास्तच मोठंवालं बनलं. थांबा मी ह्याला थोडं पातळवालं बनवते. आणि आकृती काढायला मग आपल्याला थोडासा प्रॉब्लेम ठीक आहे. तर आता हे कसं बनवायचं हे तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केलंय. तर मग हे जे पॉइंटर्सने आपण ते टोचणाऱ्या टोकाने हे जे 2 पॉइंट बनवलेले, तर हा आपला बनणार इकडचा बनणार 2F1 हा बनणार 2F2 आणि इथे मग पेन्सिलने ही मधली रेषा अशी डॉटेड लाईन काढून घ्या मुलांनो. अशी डॉट डॉट वाली स्ट्रेट लाईन मधली रेषा काढून घ्या. आणि हे मध्ये जे असणार आहे आपलं हे काय असणार आहे? आपलं प्रकाशकीय केंद्र. प्रकाशीय केंद्र ऑप्टिक त्याला ऑप्टिक सेंटर नाव दिलं जाते इंग्लिशमध्ये बहुतेक. तर ते इथे काढून घेतलं आपण. तर मग इथून आता हे अंतर मोजा तुम्ही पेन्सिलने. तर हे 4 सेंटीमीटर पेक्षा थोडं कमी असेल. जेवढं काय आहे ना त्याच्या मग मधला पॉइंट मार्क करायचा दोन्ही पण बाजूला. मग हे आपलं होणार F1 आणि इथे आपलं होणार F2. तर अशा पद्धतीने आपण जे आहे मुलांनो भिंग ड्रॉ केलं. एक मिनिट हां. हां, मला हेच बघायचं होतं की स्क्रीन दिसते की नाही तुम्हाला माझी. हं. तर हे याला आपण असं ड्रॉ केलं. तर आता आपण ह्याला नावं देऊयात. एक सेकंड थांबा. हं. मी हे ओपन करून घेतलंय जेणेकरून मला कळेल की तुम्हाला माझी स्क्रीन दिसते की नाही. येस. तर आता बघा, हे आपलं भिंग बनवून झालं. मग मगाशी दिलेली ती नावं समजून घ्यायची आहेत आपण. तर हे आपलं F1 आणि F2 काय आहेत?
ह्या मुख्य नाभी आहेत, बरोबर आहे. परत 2F1 आणि 2F2 हे काय आहेत आपले वक्रता केंद्र आहेत. परत मग O पासून F1 चं अंतर असू द्यात किंवा O पासून F2 चं अंतर असू द्यात. हे आपलं काय आहे? नाभीय अंतर आहे. हे गेल्या वर्षी आपण ऑलरेडी केलंय. फरक फक्त एवढा आहे की गेल्या वर्षी आरशे होते, आता आपल्याकडे भिंग आहेत. बरोबर आहे? आणि मग हे O पासून 2F2 चं जे अंतर आहे किंवा O पासून 2F1 चे जे अंतर आहे, हे काय आहे आपलं? वक्रता त्रिज्या, ज्याला आपण आर म्हणतो आणि नाभी अंतराला आपण काय म्हणतो? एफ हे नाव देतो. ठीक आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहेत ते गणित वगैरे सोडवताना वापरणारच आहे. तर चला आता पुढचा भाग बघूयात. तर बघा इथे पुस्तकामध्ये हे मी तुम्हाला जस्ट एक्सप्लेन केलं. हे आरसे गोल कसे बनलेले आहेत हे बघा. वक्रता केंद्र काय असतं? वक्रता त्रिज्या काय असते? मुख्य अक्ष काय असतो? हा प्रकाशीय केंद्र काय आहे? ऑप्टिकल सेंटर आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये. मुख्य नाभी काय असते? हे सगळं मी तुम्हाला आता आकृती काढून दाखवून एक्सप्लेन केलेलं. तर एवढा भाग आपला झाला. तर आता आपण काय करणार आहोत? एक-एक करून एका एका प्रकारचं भिंग अभ्यासणार आहोत. पण त्याआधी ना काही आणखी दोघांना ज्या लागू होतात अशा गोष्टी बघूयात. आता बघा मुलांनो, हे ज्यावेळी ना आपण थांबा ह्याला मी मोजवते. नीट बघा आता मी काय करते. बघा, ज्यावेळी आपण ना हे असं बहिर्वक्र भिंग घेतो आणि इकडे समजा आपण असं अंतर्वक्र भिंग घेतो. तर आता हे मी अंदाजे देते मुलांनो, कारण माझ्याजवळ मी ऑनलाईनमध्ये पट्टी वगैरे वापरू शकत नाही. पण हे तुम्हाला प्रॉपरली अंतर मोजूनच घ्यायचे, जसं मी तुम्हाला नेहमी शिकवते. तर हे मध्ये O आपला F1, इथे 2F1, F2, 2F2, इथे पण हा O, हा F1, 2F1, F2, 2F2. ठीक आहे? तर आता बघा, जे आपलं हे बहिर्वक्र भिंग आहे, ह्याचं विशिष्ट लक्षण काय, एक स्पेशल क्वालिटी आपण म्हणतो किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ज्याला म्हणतो आपण, ह्याच्यावरती अनंत अंतरावरून येणारे हे असे पहा मुलांना, एक सरळच लाईन मी काढते. हे आपल्याला सेंटर मिळणं गरजेचं आहे, कारण ह्याच्यामधूनच आपण प्रकाशाची किरण व्यवस्थित काढू शकू. तर आता समजा अनंत अंतरावर येणारे असे ह्याच्यावरती प्रकाशाची किरण पडतात. कशावर? आपल्या बहिर्वक्र भिंगावर. तर मग ह्याची विशेषता काय आहे? विशेषता ह्याची कॅरेक्टरिस्टिक विशिष्ट लक्षण काय आहे? की अपवर्तित झाल्यावरती ही सगळी प्रकाशाची जी किरण आहेत, ती अशी मुख्य नाभीतून जातात. दुसऱ्या बाजूने. दिसते तुम्हाला? F2 मधून मी घालवते ह्या सगळ्या. म्हणजे काय केलं? ह्याने सगळ्या प्रकाशाच्या किरणांना एका बिंदूत एकवटलं. आणि ही गोष्ट तुम्ही ऑलरेडी करून बघितली. भिंग घेऊन तुम्ही कागदाचा पीस किंवा असं थोडासा कचरा वगैरे थोडासा असतो, पालापाचोळा जाळला असेल बघा झाडांचा, वाळला जो पालापाचोळा असतो. तर समजा इथे आपला हा सूर्य आहे आणि सूर्य तुम्हाला माहिती आहे अनंत अंतरावर असतो आपला हा. तर इकडे असा हा
आपला सूर्य आहे इथे आणि इथे सूर्यावरून येणारी प्रकाशाची किरण अनंत अंतरावर तुम्ही भिंगातून इथे एका पानामध्ये एकवटली. म्हणून हे जे बहिर्वक्र भिंग असतं, हे काय करतं? प्रकाश किरणांना एका बिंदूमध्ये एकवटतं आणि मग ज्या प्रकाश केंद्रापासून जिथे ती किरणे एकवटली जातात तीच असते आपली मुख्य नाभी. आणि ते जे अंतर असतं मग त्याला नाभी अंतर आपण म्हणतो. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे. आणि बहिर्गोल आरसा प्रकाशाच्या किरणांना एकत्र एकवटतो. म्हणून बघा ह्याला एक खूप सुंदर असं नाव दिलेलं आहे. अभिसारी. अभिसारी भिंग. गेल्या वर्षी अभिसारी आरसा होता. हे अभिसारी भिंग आहे. अच्छा बघा इथे पुस्तकात पण असेल. आधी कन्फर्म करूयात आपण. हे बघा इथे दिसतंय हे एका बिंदूत एकवटले गेले. आपलं बहिर्गोल आरसा आहे. परत ह्याने नाव दिलंय का? हा इथे मला ते अभिसारी अपसारी दिसत नाहीये रे. तुम्ही स्वतः वाचा मुलांना पण असणार आहे नक्की. ठीक आहे. बहिर्गोल भिंग प्रकाशाच्या किरणांना एका एका बिंदूत एकवटतं. एकाच केंद्रामध्ये ते मिक्स करतं. म्हणून हा आहे बघा डायव्हर्जिंग लेन्स अपसारी भिंग कोणता आहे तो? अंतर्वक्र. आणि हे बघा अभिसारी होतात म्हणून याला अभिसारी भिंग म्हणतात. येस अभिसारी भिंग इंग्लिशमध्ये कन्व्हर्जिंग लेन्स. सेम वे आता ह्याचं काय होतं? अंतर्वक्र भिंगाचं काय होतंय ना मुलांना? इथे पण अशी अनंत अंतरावरून प्रकाशाची किरण येऊन समजा पडतात. हे बघा अशी ही किरण परावर्तित कशी होतात? लांब जातात आहेत ते. हे असे परावर्तित होऊन अपवर्तित होऊन असे लांब जातात. मग आता ज्या बिंदूपासून ते लांब चाललेत ना, म्हणजे त्यांचं जर मागे आपण असा मार्ग वाढवला मागच्या बाजूला, हे बघा हे असं यांचा ते मागच्या बाजूला मार्ग वाढवला ना मुलांना, तर आपल्याला जाणवतं की अरे हा मुख्य नाभीपासून जी ज्या बाजूला आपण वस्तू ठेवली त्याच बाजूला जी ही मुख्य नाभी आहे त्याच्यापासून ते जसं की लांब चाललेत. म्हणजे ह्याने काय केलं? प्रकाशाच्या किरणांना लांब लांब केलं, अपसार केला. म्हणून ह्याला अपसारी भिंग म्हणतात. कळते? हीच सेम आकृती तुमच्या पुस्तकात दिली. हे बघा हे दोन प्रकाशाची किरण पडली आणि ही पिंक वली बघा वरती लांब गेली आणि त्याच पिंक किरणांचा मार्ग मागे त्यांनी वाढवला तर हे F1 मध्ये जाऊन एकत्रित होतात. म्हणजे F1 पासून जसं की त्याने प्रकाशाच्या किरणांना लांब फेकलं आणि इथे काय होत होतं? F2 मध्ये येऊन एकत्र झाली, एकवटली गेली, इथे लांब फेकली गेली. तर दोन्ही पण भिंग महत्वाचे आणि दोन्ही भिंगांचा आपण ऑलरेडी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करतो. ठीक आहे. आता जसं आपण बघितलेलं मुलांना गेल्या वर्षी बघितलेलं की आता ही जी आपली भिंग आहेत, चला आधी सिंपल गोष्टीपासून सुरुवात करूया. जसं तुम्हाला माहिती होतं की आपला हा जो नॉर्मल वाला जो आरसा असतो, हा आपला साधा जो आरसा आहे त्याला आपण स्तंभिका काढतो. मग जसा प्रकाशाचा किरण इथे पडला की हा इकडे असा परावर्तित होतो. बरोबर आहे? आणि मग आपण बघितलेले प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम I=R वगैरे हे. तर तसेच इथे सपाट आरसा नाहीये किंवा आता ते गोली आरसे जे गेल्या वर्षी आपण अभ्यासलेले ते पण नाही, आता भिंग आहेत. तर भिंगांवरती प्रकाशाचा किरण कसा पडतोय आणि जसा प्रकाशाचा किरण पडेल म्हणजे आपाती किरण जसा असेल त्यावरूनच मग आपल्याला अपवर्तित किरण मिळणार आहे. प्रकाश आरपार जातोय म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन होतंय इथे. आरसे होते त्यावेळी प्रकाश आरपार जाऊ शकत नव्हता
म्हणून मग तिकडे काय व्हायचं, प्रकाशाचं परावर्तन व्हायचं. ठीक आहे. तर आता इथे आपण एक-एक करून बघून घेऊया, की प्रकाश जो आहे आपला तो कसा अपवर्तित होणार आहे. चला, मी आधी पटपट डायग्राम्स काढून घेते. अच्छा थांबा 1 मिनिटं होऊया मग. तर माझ्याजवळ एक आयडिया आहे थांबा. F1 टू F1 इथे हा O, F2 टू F2. तर एक-एक करून समजूया आता ह्याला. आता तुम्ही विचार करत असाल, मॅडमनी एकाखाली 3 आकृत्या का काढून घेतल्या? कळेलच आता तुम्हाला. 3 केसेस आहेत मुलांनो. प्रकाश कसा पडतोय ना आणि कसा तो अपवर्तित होणार याच्या 3 केसेस आहेत. तर बघा, तर हे आपल्या लेन्सेस काढून झालेत, भिंग काढून झालेत. आता पहिली केस, त्याला नावं देऊया नंबर 1, 2, 3. ब्लू पेन घेते मी. आता इथे पहिली केस ही वाली. प्रकाशाचा जो किरण आहे, तो सरळ पडतोय. म्हणजे मुख्य अक्षाला तो असा समांतर आहे. नियम काय आहे मग? आरशामध्ये पण बघा, समांतर असेल तर तो मुख्य नाभीतून जात होता. इथे पण तेच होतंय. फक्त तो अपवर्तित होतोय, परावर्तित नाही होत त्याच्यामुळे जी उलट्या बाजूला म्हणजे वस्तू इकडे असेल, तर त्याच्या अपोझिट साइडला तो F2 मधून जाणार आहे. हा पहिला नियम. दुसरा नियम काय आहे आता? समजा तुमचा जो प्रकाशाचा किरण आहे, तो वाकडा पडतोय आणि तो वाकडा पडताना इथून चाललाय. कशातून चाललाय? डाव्या बाजूच्या मुख्य नाभितून म्हणजे F1 मधून चाललाय. तर हे पण सिंपल आहे. ह्याच्या बिलकुल उलटं हे. हा आता काय बनेल? समांतर बनेल. ईझी. तिसरा नियम खूप सोपा. समजा तो प्रकाशाचा किरण वाकडाच पडलाय आणि तो असा O मधून चाललाय. काही नाही होणार, आर-पार निघून जाणार आहे. अपवर्तन त्याचं होणार नाही. आर-पार जसाच्या तसा तो निघून जाणार आहे. सो लाइक धिस तुम्ही बघू शकता, की हे 3 नियम आहेत. हे सेम टू सेम नियम आपल्या अंतर्वक्र भिंगासाठी सुद्धा आहेत. तर चला आता अंतर्वक्र भिंगाचं पण काढून घेऊयात आपण. हळू मी आता हे वापरून जरा चांगलं काढायला शिकले, है ना? चांगले आले ते त्याच्यात जरा आकृत्या. एकदम परफेक्ट नाहीयेत, पण जरा बऱ्या दिसतात. तर इथे आपलं F1, 2F1, F2, 2F2 ह्याचे पण सेम टू सेम नियम आहेत बघा. पण थोडासा फरक असेल.
घेतल्या ह्या 3 आकृत्या. तर आता इथे पण सेम. तर हा अनंत अंतरावरून प्रकाश आला, मुख्य अक्षाला समांतर असा तो भिंगावर पडला. तर आता तुम्हाला माहिती आहे, की हा जो आपला भिंग आहे, तो अपसारी आहे, लांब फेकणार आहे. तर हा जो प्रकाशाचा किरण आहे ना मुलांनो, असं लांब जाईल आणि जर आपण ह्याची दिशा मागच्या बाजूला वाढवली, तर ह्याला मी लाईट कलरमध्ये दाखवते बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. तर अशी ह्याची मागच्या बाजूला दिशा जर वाढवली मी, 1 सेकंद हातानेच करावं लागेल. हं, हे बघा. तर तो आता मी स्केल नाही वापरत आहे ना, त्याच्यामुळे ते परफेक्ट नाही दिसत आहे. पण असं वाटतं, की तो जसं की काय झालेलं आहे, F1 पासून लांब गेलेला आहे. जसं आपण मगाशीच बघितलं, की ही अपसारी भिंग आहे. तर F1 पासून तो लांब निघून गेला. सेम वे आता दुसरं, समजा तो F1 मधूनच जाऊन असा पडतोय. हा असा. तर हा दुसरा आणि तिसरा नियम जर तुम्ही बघचाल ना मुलांनो, अच्छा इथे तुमच्या पुस्तकात नाही दिले त्यांनी, पण ते सेमच आहे, की ज्यावेळी तो ह्याच्यातून जातो ना, तर तो समांतरच होणार आहे. हा असा. दुसरा नियम सेम आहे, तिसरा पण नियम सेम एक्झॅक्टली. ओ मधून आर पार जसाच्या तसा. तर आता हे एक नियम का आपण शिकलो? ते प्रकाशांच्या किरणांच्या आकृत्या काढताना, की वस्तू किती अंतरावर ठेवली असताना प्रतिमा कुठे बनते, कशी बनते, त्यावेळी हे नियम आपल्या कामामध्ये येणार आहेत आणि ह्याच्यातले ऍक्च्युअली 2-3 2च मोस्टली वापरणार आहे आपण. हा तिसरा नियम तर डेफिनेटली सारखा-सारखाच वापरणार आहे आपण. जो आरपार जातोय, काय डोक्याला तापच नाही. हा तिसरा वाला जास्त वेळा वापरणार आहे आणि हा पहिला वाला पण जास्त वेळा वापरणार. मध्ये आधीच एखादी आकृती असेल ज्याला ह्या दुसऱ्या नियमाची आपल्याला गरज पडणार आहे. ठीक आहे? तर आय होप तुम्हाला आता हे समजलं, की प्रकाशाचं अपवर्तन कसं होणार आहे. म्हणजे प्रकाशाचा किरण कसा पडल्यावर तो कुठल्या बाजूने कसा अपवर्तित होणार आहे. ठीक आहे? सो चला आता हे आपण वापरून भिंगांच्या आकृत्या काढायला सुरुवात करूया. तर तुम्हाला तुमच्या जर पुस्तकात तुम्ही बघितलं, आज आपण बहिर्गोल भिंगचे चालू करूया. बहिर्गोल भिंग पण म्हणतात, बहिर्वक्र भिंग पण म्हणतात मुलांना. तर तुम्ही दिसते इथे आधी काय केले, वस्तू अनंत अंतरावर ठेवली आहे. परत 2Fच्या पलीकडे ठेवली आहे. परत 2F पण ठेवली म्हणजे वस्तूला आपण भिंगाच्या जवळ-जवळ आणत चाललेलो आहे. आणि मग प्रतिमा कुठे मिळते वगैरे, हे सगळं आता आपण आकृत्या काढून बघणार आहे. तुमच्या ना ह्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये यांनी सगळ्या आकृत्या नाही दाखवल्यात. सी पुस्तकामध्ये सगळ्याच्या सगळ्या 6च्या 6 केसेसच्या त्यांनी 6च्या 6 आकृत्या काढून दाखवल्यात. आपण एक-एक आकृती करून तुम्हाला सांगेल कसं ड्रॉ करायची आणि त्याच्यानंतर ना मग मुलांनो तुम्ही बाकीच्या आकृत्या स्वतः ट्राय करायच्या आणि तरी पण काय अडचण असेल, तर तुम्ही नक्की खाली कमेंटमध्ये टाका. बघा, इथे त्यांनी किती दिलेत आकृत्या? एक तर 2Fच्या पलीकडे असल्यावरची एक आकृती दिली आहे आणि वस्तू एकदम ह्या म्हणजे एकदम लास्ट वाली केस दिली आहे त्यांनी आणि ही 2F1च्या पलीकडची दिलेली आहे. 2 केसेस यांनी दिले. अनंत अंतरावरची आकृती काढायची गरज नाही मुलांनो, कारण ही ऑलरेडी आपण काढली. हे बघा, दिसते? वस्तू अनंत अंतरावर आहे त्याच्यामुळे वस्तू दिसतच नाहीये. आपण अनंत अंतरावरच्या वस्तूचे जे प्रकाशाचे किरण आहेत, ते असे एकमेकांना समांतर येऊन भिंगावर पडतात आणि प्रतिमा मग इथे बनणार आहे. F1 वर पडणारे ती प्रतिमा जी आहे खूप लहान बिंदूसारखी असते, उलट असते, उलटी असते. म्हणजे समजा झाडाचं तुम्ही प्रतिमा घेताय, तर ते झाड उलटं दिसेल. ठीक आहे? तर पहिली केस झाली आपली. म्हणून बघा आता मी जे एक्सप्लेन केलं तेच. वस्तू जर अनंत अंतरावर असेल, तर नाभी F2 पाशी त्याची प्रतिमा बनते. आत्ताच बघितलं. खूप लहान बिंदू स्वरूप असते आणि ती वास्तवी आणि उलटी असते. वास्तवी म्हणजे आपण पडद्यावरती
प्रतिमा बघू शकतो. ठीक आहे. तर चला आता एक एक करून आता आपण काढूयात. थांबा हा मुलांनो. ह्याला मला सगळं मिटवायची गरज नाहीये. पहिल्यावाल्या तर मी वापरू शकते. थांबा. तर इथे पहिली केस तुम्ही काय लिहिणार? वस्तू कुठे ठेवली? वस्तू ठेवली अनंत अंतरावर. बघा, पहिली केस आहे वस्तूला कुठे ठेवले आपण? अनंत अंतरावर. मग आता मी बाकीचे पण किरण काढून घेते ह्याच्यामध्येच. हा, दोनच काढूया, एवढी सगळी गरज नाहीये. इथून खालून पण एक किरण घेते. दोन किरणांनी आपल्याला कळतं की प्रतिमा कुठे बनते. बघा, मगाशी ते चाललेलं होतं. कुठे बनली प्रतिमा? इथे. तर प्रतिमा कुठे बनली? प्रतिमेची जागा मी शॉर्ट मध्ये लिहिते मुलांना. तर प्रतिमेची जागा F2 जवळ आणि तिचा नेचरला गुणधर्म म्हणू शकतो आपण. ती वास्तविक आहे. वास्तवी व उलट. आणि तिसरे तिचे आकार. खूप लहान बिंदू स्वरूप. आता म्हणजे अगदी तुम्हाला मी झाडच काढून दाखवते. समजा इथे खूप असं अनंत अंतरावर की नाही मुलांना, ते असं ना झाड आहे. इथे तुम्हाला माहिती खूप छोटं असं उलट झाड दिसेल. ते असं एवढं छोटं झाड दिसेल. आणि इथे जर तुम्ही असा पडदा ठेवला, एक स्क्रीन ठेवली, सफेद रंगाचा पडदा ठेवला, तर त्याच्यावर छोटस असं उलट झाड दिसेल. ठीक आहे. सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. हे प्रयोगशाळेमध्ये तुमच्या शाळेत प्रयोगशाळा असेल तर तुमच्या टीचरला करून दाखवायला सांगा. ठीक आहे. आता पुढे बघा. ही झाली आपली पहिली केस. दुसऱ्या केसमध्ये काय होतं? वस्तूला आपण कुठे ठेवले? 2F1 च्या पलीकडे. बघा, हा तक्ता बघूयात आपण. वस्तू 2F1 च्या पलीकडे असल्यावर आपल्याला जी प्रतिमा मिळायला पाहिजे ती F2 आणि 2F2 च्या मध्ये मिळायला पाहिजे. आकाराने ती लहान पाहिजे आणि ती वास्तव उलट पाहिजे. चला ट्राय करूयात. आता मी बघा स्केल वगैरे काही वापरत नाहीये, कारण वापरूच नाही शकत मी ऑनलाईन मध्ये. तरी पण मी ट्राय करते की मला चांगली आकृती मिळते का. तर मी हे मुख्य अक्ष काढला. जशी पाहिजे रिझल्ट जो पाहिजे तो मिळतोय का. त्याच्यानंतर ना हे भिंग काढलं. नाव द्या ह्याला. OF1, 2F1, F2, 2F2. आता बघा वस्तू कुठे ठेवली आपण? वस्तू की नाही मुलांनो, आपण तुम्हाला मगाशी मी शिकवलं ना, मुख्य अक्षापासून 3 लाईन वरती आणि 3 लाईन खाली कंस काढायचं. म्हणजे तुमची जी भिंग आहे ते 3 लाईन वर 3 लाईन खाली आहे. तर भिंगपेक्षा छोटी थोडी घ्यावी लागेल ना वस्तू. तर 2 लाईन पर्यंत तुम्ही घेऊ शकता वस्तूची हाईट, उंची. तर आता मी इथे वस्तू अशी काढते. दिसते भिंगापेक्षा मी काय केली, थोडीशी छोटी घेते. थांबा, हातानेच काढायला लागेल. मी ही वाकडी लाईन बनते.
ही घेतली मी वस्तू, हिला नाव देऊयात ए बी. मग काय, दोनच फक्त प्रकाशाची किरण काढायची. प्रतिमा कुठे मिळते ते काढण्यासाठी. तर पहिला प्रकाश किरण आपण कुठून घेणार? तुम्हाला दिसते मुलांना ही जी मधली लाईन खूप महत्वाची आहे, कारण त्या मधल्या लाईन पासूनच त्या प्रकाशाचा मार्ग बदललेला आपण दाखवतोय. बघा, हा पहिला प्रकाशाचा किरण, बघितलं ह्या मधल्या लाईन पर्यंतच मी टच केलाय समांतर. आणि हा कुठून जाणार आहे? हा जाणार आहे F2 मधून, राईट? आणि दुसऱ्या प्रकाशाचा किरण, हा कुठून जाणार आहे? O मधून. मुलांनो, दिसतंय तुम्हाला? मी अजिबात स्केल वगैरे काही यूज नाही केले. भिंग पण अंदाज पंचे काढले. तरी सुद्धा मला बरोबर प्रतिमा मिळते. दिसते तुम्हाला? हे बघा, हा 2 किरणांचा छेदनबिंदू कुठे आहे? दिसते इथे छेदतोय तो. झालं, हीच आहे आपली प्रतिमा. हे बघा, इथून मग सरळ रेषा जॉइंट करा आणि मग ही अशी एरो काढा, बाण काढा त्याचा. तर बघू शकता, हे वरती जे बाणाचं टोक होतं ते खाली मिळालं आपल्याला, कारण वरचा बघा हा प्रकाशाचा किरण खालच्या बाजूला जॉईन झालं, म्हणून उलटी प्रतिमा मिळते. तर हे ए होतं, ते इथे येणार आहे ए डॅश बी डॅश. तर जे आपल्याला हवं होतं ते मिळालं, बघू शकता तुम्ही. F2 आणि 2F2 च्या मध्ये पाहिजे, आकाराने लहान पाहिजे, वास्तविक आणि उलट पाहिजे. सगळंच्या सगळं आपल्याला मिळालं. F2 आणि 2F2 च्या मध्ये आहे. तर प्रतिमेची जागा कुठे आहे? F2 व 2F2 च्या मध्ये. दुसरं गुणधर्म, आता ह्याला मी शॉर्ट मध्ये लिहिते मुलांना. तर काय आहे प्रतिमा? वास्तविक आणि उलट आहे. वास्तव व उलट, वास्तविक पण म्हणू शकता इथे मुलांना तुम्ही. आणि इथे आकार कसा आहे तिचा? वस्तूपेक्षा आकाराने ती लहान आहे. बघा, मला वस्तूपेक्षा लहान पण मिळाली. हे मोठा वाण दिसतोय, हा छोटा दिसतोय ना, लहान दिसते त्याच्यापेक्षा आकाराने. तर परफेक्ट प्रतिमा मिळालेली आहे. सो आज आपण ह्या 2 केस कव्हर केल्या. तिसरी आणि चौथी केस मी होमवर्कला देते तुम्हाला. तिसऱ्या आणि चौथ्या केसमध्ये काय करायचंय? एक तर इथे ठेवायची प्रतिमा. तिसरी केस, वस्तूला आपण 2F वर ठेवल्यावर सेमच आहे. इथून सरळ तुम्ही काढून त्याला इथून घालवणार आणि दुसरं इथून आता ऑप्टिक सेंटर मधून घालवणार. तर बरोबर तुम्हाला इथे बघा, इथे पण मी अंदाजे केलं तरी पण मला मिळतोय छेदनबिंदू बरोबर F2 वरती. तर 2F1 वर ठेवल्या प्रतिमा तुम्हाला 2F2 वर मिळेल. सेम आकाराची असेल प्रतिमा, पण ती वास्तवाने उलट असेल. नंतर काय करायचंय? नेक्स्ट केस काय आहे? इथे ठेवायचंय. 2F1 आणि F1 च्या मध्ये ठेवायचं. आणि सेम पद्धत, एक समांतर किरण याच्यातून चाललंय, दुसरा इथून चाललंय, परत इथे तुम्हाला कुठेतरी ते छेदलेले दिसतील. तर ही तिसरी आणि जी चौथी केस आहे, ही बघ, ही ही तिसरी आणि ही चौथी केस मी होमवर्कला देते. आणि आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये ह्या शेवटच्या 2 केसेस मी स्वतः तुम्हाला ड्रॉ करून दाखवेल, कारण ह्या थोड्याशा काढण्यासाठी कठीण आहेत म्हणून. ठीक आहे? तर अशा पद्धतीने मुलांनो, आपण आज बहिर्गोल भिंगांद्वारे ज्या प्रतिमा मिळतात त्याचे गुणधर्म अभ्यासलेले आहेत. होमवर्क मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. तुम्ही प्लीज धडा जेवढा आजपर्यंत आता आज आपला शिकवून झाला, वाचून काढा. परत रिपीट करते, धडा एकदा वाचून काढा आणि प्रतिमांची प्रॅक्टिस करा ड्रॉ करून. ठीक आहे? चला, तर आज आपण इथे क्लास आपला थांबवूयात आणि आपण आता मग पुढच्या क्लासला भेटूया, पुढच्या प्रतिमा शिकू मग. थँक यू सो मच फॉर जॉईनिंग मुलांनो. अभ्यास चांगला करा.